कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून तर राहुल रेखावार यांची पुणे इथं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राहुल रेखावार यांनी गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं भरीव योगदान राहिलं आहे। ते कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी असतील जे जनतेसाठी आपल्या दालनाचे दोन्ही दरवाजे खुले ठेवायचे। यापूर्वीच्या इतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटताना एका कागदावर आपलं पूर्ण नाव लिहून कामाचा संदर्भ काय आहे याची पूर्ण माहिती लिहून ती चिठ्ठी द्यावी लागायची। त्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट मिळायची। आठवड्यातून सोमवार किंवा शुक्रवारी जिल्हाधिकारी भेटतात, मात्र राहुल रेखावार यांचे दोन्ही दरवाजे जनतेसाठी कायम खुले असायचे। सामान्यातला सामान्य माणूसही त्यांना केव्हाही भेटत असत, त्यासाठी काही प्रोटोकॉल नसायचा। त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला शाहू कृतज्ञता पर्व यशस्वीरित्या राबवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिले। त्याचबरोबर कोल्हापूर पर्यटन विकासाला चालना देणं, अंबाबाई विकास आराखडा, ज्योतिबा तीर्थक्षेत्र आराखडा याकरताही जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावार यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आहेत। याशिवाय काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या वेळी देखील राहुल रेखावार यांनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नागाळ पार्क इथल्या अमेरिकन बंगलो या नावानं परिचित असलेल्या सुमारे 3,000 कोटी रुपये किमतीच्या जागेचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकालही रेखावार यांनी दिला होता। तब्बल 3,000 कोटींची ही जागा सरकारी हक्कात घेण्याबाबतच्या निकालामुळे कोट्यवधींची सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी खेड्यापाड्यातून येणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्नही ते आपुलकीनं समजावून घेत असत। त्यामुळे एक लोकाभिमुख काम करणारे जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावार यांची प्रतिमा निर्माण झाली होती। त्यांच्या बदलीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांना निरोप देताना आज भावनिक झाले होते। काही कर्मचाऱ्यांना तर अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर अगदी सर्वसामान्य नागरिकांनी देखील राहुल रेखावार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।